रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका, महत्वाची बातमी आपण बघतोय। बच्चू कडूंचं आंदोलकांना आवाहन आता पाहायला मिळते। या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। बच्चू कडू यांनी आंदोलकांना महत्वाचं आवाहन केलंय। चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग बातमी। बच्चू कडू यांनी आता आंदोलकांना आवाहन केलेलं आहे, रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका। यासोबतच बच्चू कडूंचं आंदोलकांना आवाहन आता पाहायला मिळते। चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनावर खरं तर आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका असं आवाहन बच्चू कडू यांनी आंदोलकांना केले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जातात। ज्ञानेश्वर, काय सविस्तर माहिती? बच्चू कडू यांचं आवाहन आता पाहायला मिळतंय। अगदीच आपण पाहायला गेलं तर सरकारकडून जे ते बच्चू कडूंना आणि आंदोलकांना जे ते एकूण वरिष्ठ मंडळींना चर्चेसाठी निमंत्रण आले आहे। त्यामुळे शेतकरी नेते जे आहेत ते आंदोलकांना विचारणा करत होते की चर्चेसाठी जायचं का। यावर आंदोलक जे आहे ते कुठतरी नकार जे आहे ते आंदोलकांकडून देण्यात येत होतं। मात्र एकंदरीत त्याच दरम्यान काही आंदोलक जे आहेत ते जामठा परिसरातील रेल्वे रुळावर जाऊन बसले होते। त्यामुळे बच्चू कडू यांनी आता आंदोलकांना एकूणच आवाहन केलेलं आहे की आपली सध्या सरकारसोबत चर्चा सुरू आहे। त्यामुळे चर्चा सुरू असताना कोणतेही जे आहे ते उपद्रव आपण या ठिकाणी करू नका। त्यामुळे सध्या रेल्वे रोको तुम्ही करू नका असं आवाहन एकूणच आंदोलकांना बच्चू कडूंनी केलेलं आहे। जर चर्चेतून मार्ग जर निघाला नाही तर आपण रेल्वे तोडून टाकू अशा पद्धतीची भाषणातून जे आहे ते प्रतिक्रिया बच्चू कडूंनी आंदोलकांना दिली आहे। त्यामुळे जे जामठा परिसरामध्ये आणि इतर काही ठिकाणी रेल्वे रुळावरती जे आंदोलक गेले आहे त्यांना परत येण्याचं आवाहन बच्चू कडूंनी सध्या तरी भाषणातून केलं आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहे ते आंदोलनस्थळी या ठिकाणी भेट देणार आहे। आपण थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर महसूल मंत्री सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन बच्चू कडूंना चर्चेसाठी आलेला होता। त्यानंतर त्यांनी थेट मुंबईमध्ये चर्चेसाठी नकार दिलेला होता। नागपूरमध्ये बैठक लावा अशी विनंती बच्चू कडूंनी केली होती। मात्र त्यानंतर पुन्हा गिरीश महाजनांचा फोन आल्यानंतर पुन्हा कुठेतरी जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यामध्ये एकूणच चर्चा होती आहे कुठेतरी आपण मुंबईला चर्चेसाठी जायला हवं, कारण की जवळपास 22 मागण्या जे आहेत ते आंदोलकांच्या आहेत, आंदोलनाच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत। त्यामुळे 22 मागण्यासंदर्भातील जे सचिव असतील, जे मंत्री असतील ते इथं येणं शक्य नाही एवढ्या आंदोलनास्थळी। त्यामुळे आपण मुंबईला जर गेलो तर नक्कीच चर्चा होईल अशा पद्धती एकंदरीत कुठून कुठेतरी आता भूमिका जी आहे ते घेतली जाण्याची शक्यता आहे ते एकूणच दर्शवली जात आहे। कारण की सध्यामध्ये शेतकरी जे नेते आहेत, राजू शेट्टी असतील, त्यानंतर तुपकर असतील, जामकर असतील, बच्चू कडू असतील, यांनी एकंदरीत भाषणातून जे आहे ते आपले मत या ठिकाणी मांडले। मात्र आंदोलक जे आहे ते आंदोलकांनी या ठिकाणी जे आहे ते नकार व्यक्त केलेला आहे, चर्चेसाठी मुंबईला जायचं नाही। मात्र आता नेत्यांकडनं कुठेतरी समजूत काढली जाते आंदोलकांची, आपण चर्चेसाठी गेलो नाही तर आपली मागणी मान्य कशी होणार अशा पद्धतीच्या भावना ज्या ते नेत्यांकडनं आता व्यक्त केल्या जात आहेत। त्यामुळे नक्कीच आता चर्चेसाठी शेतकरी नेते बच्चू कडू असतील आणि सहकारी त्यांचे वरिष्ठ नेते असतील हे मुंबईला जातात की नागपूरमध्ये चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। थोड्याच वेळामध्ये ते आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। मात्र ज्ञानेश्वर, जर आपण पाहिलं तर चर्चेशिवाय दुसरा पर्याय नाही असं ठाम मत जे आहे ते बच्चू कडूंचं आहे। बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। नागपूरमध्ये बैठक घेण्याचा बच्चू कडूंचा आग्रह आहे। ज्ञानेश्वर, अगदीच आपण पाहायला गेलं तर यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती मुंबई येथे आणि त्यावेळेस जे आहे ते बच्चू कडूंना निमंत्रण देखील देण्यात आलं होतं आणि इतरही शेतकरी नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र ज्या दिवशी आंदोलन निघालं त्याच दिवशी निमंत्रण आल्याने आंदोलन सोडून मुंबईला जाणं शक्य नाही अशी भूमिका बच्चू कडूंची आणि इतर शेतकरी नेत्यांची देखील होती। त्यामुळे कुठेतरी आता आंदोलन सोडून जर आम्ही जर मुंबईला जर जाऊ तर या ठिकाणी आंदोलन जे आहे ते धुडकून लावल्या जाऊ शकतं अशी देखील भीती आहे ते शेतकरी नेत्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे चर्चा नागपुरात व्हावी अशी मागणी जी आहे ते एकंदरीत आतापर्यंत शेतकरी नेत्यांची होती। मात्र कुठतरी गिरीश महाजनांचा फोन आल्यानंतर ते बच्चू कडूंची समजूत काढल्यानंतर कुठतरी एक भूमिका दिसती आहे की काही मार्ग निघतो का ते पाहणं महत्वाचं असेल। ज्ञानेश्वर, संपर्कात राहा, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येते। मात्र त्याआधी या सर्व भूमिकेवर, खरं तर या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आधी पाहूया। आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती। आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं। पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती। त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही।
त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे. तर रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका असं थेट आवाहन बच्चू कडू यांनी आंदोलकांना दिलेलं आहे. चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्याकडे जाऊयात. ज्ञानेश्वर, आपण आवाहन पण पाहतोय बच्चू कडू यांनी केलेला आणि इशाराही पाहतोय त्यांनी केलेला. अर्थातच चर्चा करणं गरजेचं झालंय. ज्ञानेश्वर, अगदीच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहायला गेलं तर ती स्थिती जी आहे ती या ठिकाणी सध्याला नागपूरमध्ये आहे. वेगवेगळे नेते जे आहेत ते आपापले मत मांडताय, आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करताय. शेतकरी नेते जामकरांनी सांगितलं की आपण चर्चेसाठी जायला हवं कुठतरी, त्यामुळे आपला हा अट्ट सोडावा असं त्यांनी आंदोलकांना आवाहन केलं. आणि त्यालाच अनुषंगून बच्चू कडू यांनी देखील त्यांच्या मताला योग्य ठरवत चर्चा व्हायला हवी, चर्चा झाल्याशिवाय आपल्या मागण्या ज्या आहेत ते मान्य होणार नाही. त्यामुळे नक्कीच चर्चा व्हावी. मात्र नेमकी चर्चा मुंबईमध्ये होणार की नागपूरमध्ये होणार याबद्दल अद्यापही जे आहे ते ठाम मत एकंदरीत शेतकरी नेत्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे सर्वांची एकंदरीत चर्चा सुरू आहे. आता चर्चेतून नेमकं मार्ग काय निघतो, नागपूरमध्ये चर्चा होती की मुंबईमध्ये, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. थोड्या वेळामध्येच राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलकाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ते नेमकं काय बोलतात, त्यानंतर बच्चू कडू आणि इतर नेत्यांची काय भूमिका असते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर कालपासून जे आहे ते नागपूर वर्धा हा राष्ट्रीय महामार्ग अख्खा जाम करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे. आंदोलनामुळे सामान्य जे नागरिक असतील यांना देखील याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा निघावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्याच पद्धतीने आता सरकार सुद्धा तातडीने बैठक लावून चर्चा करून यामधून काय तोडगा निघतो यासाठी सरकारचे देखील प्रयत्न सुरू झालेले आहे. मात्र एकंदरीतच आता सध्याला जे आहे ते चर्चा व्हावी कुठे हे नेमकं ठिकाण ठरत नाही. त्यामुळे चर्चा नागपूरला होणार की मुंबईमध्ये हे आता आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देतील आणि त्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडू असतील आणि इतर नेते जे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यानंतर जे आहे ते स्पष्ट होतील. ज्ञानेश्वर, जसं आपण सांगितलं की थोड्याच वेळात राज्यमंत्री आशिष जयस्वाल आता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येणार आहेत. कुठेतरी बच्चू कडू यांची जी मुख्य मागणी आहे की शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी, या मागणीला घेऊन काही सकारात्मक यावेळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते का ज्ञानेश्वर? अगदीच आंदोलनातील प्रमुख मागणीच ही आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरावा, शेतकऱ्यांची कर्ज माफी व्हावी ही प्रमुख मागणी आहे. आणि यासह दिव्यांग बांधवांच्या काही मानधनाच्या मागण्या आहेत, त्याचबरोबर मच्छीमार बांधवांच्या काही मागण्या आहे आणि इतरही काही अशा जवळपास 22 मागण्या आहेत. त्यामुळे या 22 मागण्या आंदोलनस्थळी जे आहेत ते चर्चेतून सोडविल्या जाऊ शकत नाही, कारण की आंदोलक या ठिकाणी आक्रमक आहे. या 22 मंत्रालयाचे मंत्री एकत्रित बसतील, त्याचे सचिव एकत्रित बसतील, त्यावर चर्चा होईल. त्यानंतर यामधून काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर जे आहे ते मंथन केलं जाऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी एक योग्य ठिकाण ठरायला हवं होतं. आणि तेच सरकारचं देखील म्हणणं आहे की यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जी बैठक मुंबईत बोलवली होती, अगदी आंदोलन सुरू झालं त्याच दिवशी बैठक बोलवल्याने बच्चू कडू जे आहेत त्या बैठकीला गेले नाही आणि स्पष्टपणे नकार दिला होता आणि ते बैठक रद्द करावी लागली. त्यामुळे आता पुन्हा आज सकाळपासून जे आहे ते 2 नेत्यांचे बच्चू कडूंना फोन आलेला आहे. सकाळीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं चर्चेसाठी बच्चू कडूंना फोन आलं, त्यानंतर गिरीश महाजनांचं जे आहे ते बच्चू कडूंना फोन आला आणि आता स्वतः राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी जे आहे ते भेट देण्यासाठी येत आहे. त्यामुळे नक्कीच आता बच्चू कडू आणि एकंदरीत इतर जे काही शेतकरी नेते या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे, या सर्वांमध्ये जे आहे ते एकंदरीत निर्णय काय होतो, बैठक चर्चा जी आहे ते नागपूरमध्ये व्हावी की मुंबईमध्ये व्हावी यावर ते आपलं मत नेमकं कधी स्पष्ट करतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. ज्ञानेश्वर, महत्वाचं म्हणजे चर्चा होणं गरजेचं आहे. मुंबईत हो की नागपूरमध्ये चर्चा झाली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी खरं तर आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट देण्याची काही नेमकी वेळ ठरलेली आहे का? नेमके किती वाजता ते येणार आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीन काही नेते मंडळी देखील असण्याची शक्यता आहे का ज्ञानेश्वर? अगदीच बच्चू कडूंनी आता थोड्या वेळापूर्वी आपल्या भाषणातून सांगितलं की थोड्याच वेळामध्ये जे आहे ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल या ठिकाणी येणार आहेत. आणि अगदीच आपण पाहायला गेलं तर कोणत्याही जरी मागण्या जरी झाल्या तरी ती सरकार दरबारी त्या संदर्भामध्ये चर्चा होतच असते, त्यावर मंथन होत असते आणि त्यामधून कशा पद्धतीने सरकारने तोडगा काढायचा यावर जे आहे ते निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे यामध्ये प्रमुख मागणी जी आहे ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरावा, कर्जमाफी व्हावी ही सरसकटची कर्जमाफीची मागणी जी आहे ते या ठिकाणी रेटून धरण्यात आलेली आहे. त्यामुळे याशिवाय तरी हे आंदोलन मागे होणार नाही अशी सद्यस्थिती या ठिकाणी जी आहे ते पाहायला मिळते. त्यामुळे सरकारने मुंबई किंवा नागपूरमध्ये कुठेही जरी चर्चेला बोलवलं तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही प्रमुख मागणी मान्य न झाल्यास आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच
चर्चा आता नेमकी होणार कुठे हे ठरणं अगोदर महत्वाचं आहे. त्यानंतर चर्चेतून नेमकं निर्णय आणि सरकार कोणकोणते GR जे आहे ते या मागण्या संदर्भात काढतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात येतो का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये तरी रस्ता अख्खा जाम करण्यात आलेला आहे. आंदोलक आक्रमक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक पसरले आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळावर आताच काही आंदोलक जे आहे ते चालले गेले होते, मात्र त्यांना परत येण्याचं बच्चू कडूंनी आवाहन केलेलं आहे. आता थोड्याच वेळामध्ये आशिष जयस्वाल या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचतील. त्यानंतर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते चर्चेसाठी नेमकी आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल. ज्ञानेश्वर, मोठा पाठिंबा खरं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा बच्चू कडूंना पाहायला मिळतोय. बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत, आपल्या मागण्यांवर ठाम आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही आक्रमक भूमिका पाहता लवकरात लवकर तोडगा निघणं अत्यंत गरजेचं झालंय. ज्ञानेश्वर, अगदीच आपण इथली नागपूरची परिस्थिती जर बघितली तर नागपूरचा समृद्धी महामार्ग सद्यस्थितीमध्ये बंद असल्याच्या मार्गावर आहे. सोबत जबलपूर जाणारा महामार्ग तो बंद आहे. नागपूर वर्धा मार्ग हा सुद्धा बंद आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या मार्गांवरती जे आहे ते वाहतुकीची वर्दळ असते, ती वाहतुकीची वर्दळ सध्याला ठप्प पडल्यामध्ये जमा आहे. रात्रीचं दृश्य जर नागपूरमधलं जर पाहायला गेलं तर अनेक कर्मचारी जे आहेत ते बसेसने किंवा आपल्या खासगी वाहनाने घरी जात होते. काही परिवार आपल्या वाहनाने प्रवास करत होते, तर ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने त्यांना आपली वाहने जागीच थांबून जे आहे ते पायी चालत शहर गाठावं लागलं. आणि आसपासच्या परिसरामध्ये कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था दूर पर्यंत दिसून येत नाही. अक्षरशः माध्यम प्रतिनिधी सुद्धा सकाळपासून बिना चहापान बिना नाश्त्याचं या ठिकाणी जे आहे ते बातमी प्रसारित करताय, अशी स्थिती जी आहे ते या परिसरामध्ये आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर तोडगा जे आहे ते काढणं अत्यंत महत्वाचं असेल. आणि यामधून आता राज्य सरकारचं माध्यमातून जे आहे ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी नेते चर्चेसाठी सध्याला ठिकाण कोणतं निवडतात, ते नागपूर असेल की मुंबई असेल हे पाहणं महत्वाचं असेल. आणि त्यावर आपली भूमिका काय स्पष्ट करतात ते अगदी थोड्या वेळामध्ये आता स्पष्ट होणार आहे. ज्ञानेश्वर, काही क्षणासाठी आपल्याला थांबवते. मी पुन्हा येईन तुमच्याकडे आणि काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून घ्यायची आहेत. मात्र त्याआधी बच्चू कडू यांनी देखील या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली, ती आधी ऐकूया. आम्ही रेल्वेवर जाईन, आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं बुट्टीबोरीला, इकडे आमच्यासोबत चर्चा करतात, तिकडे माणसं अडवत आहे. ही नालायकी आम्ही खपून घेणार नाही. काय तिकडे 2 पोलीस वरते गेले, हे 2 पोलीस ऐकते का? एवढे जणांना टाकला खाली तर मग काय बोंबला. तर आपण ऐकलं की बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरू आहे. आणि जोपर्यंत प्रशासनाच्या वतीनं कोणी प्रतिनिधी नागपुरात येऊन चर्चा करत नाही, जोपर्यंत काही तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही आपल्या भूमिकेवर. बच्चू कडू हे ठाम आहेत. आणि यासोबतच आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे. ज्ञानेश्वर, गेल्या 2 दिवसांपासून आपण क्षणाक्षणाची अपडेट जी आहे लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आपण ग्राउंडवर आहात. ग्राउंड रिपोर्ट जी आहे ती पूर्णपणे अप टू डेट जी आहे, अपडेट जी आहे ती आपण प्रेक्षकांना देत आहोत. आंदोलकांशी आपण बातचीत केलेली आहे का? आंदोलकांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे? अगदी आंदोलक जे आहे ते अगदी आक्रमक आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते शेतकरी बांधव या ठिकाणी सहभाग झाले आहेत. त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील ते सहभाग झाले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये महिला दिव्यांग भगिनी देखील या ठिकाणी जे आहे ते सहभाग झाले. आपण सकाळी जे आहे ते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण अक्षरशः पाहू शकतो की कोणतीही या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे अगदी रस्त्यावर झोपण्याची वेळ जी आहे ती आंदोलकांवर आलेली होती. विशेषतः म्हणजे महिलांना सुद्धा याच ठिकाणी झोपावं लागलं होतं. त्यामुळे नक्कीच रात्रीचं जे काही वातावरण होतं आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी निर्माण झाल्या याचा आपण अंदाज जे आहे ते या ठिकाणी बांधू शकतो. त्यामुळेच आता जे आंदोलक जे आहे ते कुठेतरी आक्रमक होत आहे, कारण की कालपासून जे आहे ते आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहे. अद्याप सरकारकडनं जे आहे ते कोणताही तोडगा निघू शकलेला नसल्यामुळे आता जशी जशी वेळ वाढते तशी तशी आंदोलक जे आहे ते या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळते. काही ठिकाणी रस्त्यावरती जाळपोळ देखील झाली. रेल्वे रूळ जे आहे ते अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. त्यामुळे नक्कीच आता चर्चा कधी होते आणि चर्चेतून मार्ग कधी निघतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. अन्यथा हे आंदोलन अजूनही आक्रमक किंवा तीव्र होण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही.
संपूर्ण वाहतूक ठप्प झालेल्या अनेक माल वाहतूक गाड्या रात्रीपासून जे आहे ते याच ठिकाणी एकाच ठिकाणी थांबलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच जे आहे ते यामध्ये वाहतूक ठप्प झाल्यामुळे कोट्यवधीचं नुकसान जे आहे ते अनेकांना सहन करावं लागतो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे नक्की लवकरात लवकर चर्चा व्हावी आणि यातून तोडगा निघावा हा याची जी आहे ते आतुरता आता सध्या सर्वसामान्यांना जे आहे ते एकूणच लागलेली आहे। निश्चित ज्ञानेश्वर जी शिष्टमंडळ भेटीसाठी येणार आहे त्या शिष्टमंडळात कोणकोणत्या मुख्य प्रमुख नेत्यांचा समावेश असेल? सध्या जी माहिती समोर येते त्यामध्ये जे आहे ते पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे दोघे या ठिकाणी येतील अशी माहिती सध्याला जी आहे ते एकूणच समोर येत आहे। त्यामुळे आता आणि त्यांची वेळ जी आहे ते दुपारी 4 वाजता ते येणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता थोड्या वेळात आशिष जयस्वाल येतील अशी थोड्या वेळापूर्वीच बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली होती। त्यामुळे आता 4 वाजता जे आहे ते हे दोन्ही मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येतील अशी माहिती जी आहे ते एकूणच समोर येत आहे। त्यामुळे ते आता या ठिकाणी शेतकरी नेत्यांशी चर्चा साधून सरकार दरबारी काही म्हणणं मांडतात की शेतकरी नेत्यांना जे आहे ते मुंबई येथे बैठकीसाठी चर्चेसाठी बोलवण्यासाठी विनंती करतात हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र आंदोलक तीव्र आहे। आंदोलकांची एकंदरीतच मागणी आहे की चर्चा नागपूरमध्येच व्हावी, मुंबईमध्ये व्हावी नाही। मात्र शेतकरी नेते जे आहेत ते आता कुठं ना कुठेतरी आंदोलकांना विनंती करताना पाहायला मिळतंय की चर्चा झाल्याशिवाय आपल्या ज्या काही मागण्या त्या मान्य होणार नाही। त्यामुळे आपल्याला सरकार दरबारी आपलं अगोदर म्हणणं मांडावं लागेल। म्हणणं मांडल्याशिवाय आणि चर्चा केल्याशिवाय तोडगा निघणार नाही। त्यामुळे नक्कीच आता थोड्या वेळामध्ये जेव्हा हे दोघेही मंत्री या ठिकाणी आंदोलकांना भेट देतील त्यानंतर जे आहे ते काय निर्णय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। ज्ञानेश्वर जे नागपुरातले सत्तेत असलेले नेते आहेत विरोधक जे आहेत ते देखील येऊन चर्चा करू शकतात किंवा भेटू शकतात अशी देखील अपेक्षा आंदोलकांना असेलच की? अगदीच मात्र आपण पाहायला गेलं तर काल कॅबिनेटसाठी जे आहे ते महसूल मंत्री नागपूरमधले जे आहे ते मुंबईला गेलेले आहेत। मुख्यमंत्री सुद्धा नागपूरमध्ये नाही आहे। त्यामुळे कोणतेही मंत्री जे आहे ते सद्यस्थितीमध्ये नागपूरमध्ये नाही आहे, सगळे बाहेरच असल्यामुळे निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची महत्त्वाची आणखीन एक बातमी समोर येते। रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका बच्चू कडू यांचं आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन पाहायला मिळते। चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।